ठीक आहे, चला तर मग आजच्या या खास विश्लेषणाला सुरुवात करूया. आज आपण एका अशा रंजक कोड्याची उकल करणार आहोत, जे दिसायला अगदी हुबेहूब सारखं असतं, पण त्याचे अर्थ मात्र एकमेकांच्या अगदी विरुद्ध असतात. होय, आपण बोलतोय कॅन्डलस्टिक पॅटर्न्सच्या रहस्यमयी जगाबद्दल. आजच्या आपल्या या विश्लेषणाची दिशा कशी असेल ते थोडक्यात पाहूया. आपण सुरुवात करूया कॅन्डलस्टिक चॅटिंगच्या उगमस्थानापासून, त्यानंतर हॅमर आणि हँगिंग मॅन यातील फरक, इन्व्हर्टेड जुळे म्हणजे स्टार आणि हॅमर, व्हॉल्यूमच्या मदतीने ट्रेंड कसा डिकोड करायचा आणि शेवटी 60 वर्षांच्या ऐतिहासिक आकडेवारीवर आधारित एक सत्य जाणून घेऊया. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, कॅन्डलस्टिक चॅटिंगचा उगम. हे तांत्रिक विश्लेषणाचे टूल्स नक्की कुठून आले हे जाणून घेणं खूपच रंजक आहे. विचार करा, आज आपण जे आधुनिक डिजिटल स्टॉक चार्ट्स बघतो ना, त्यांचा पाया चक्क 200 वर्षांपूर्वी रचला गेला होता. 18व्या शतकात जपानी तांदूळ व्यापाऱ्यांनी किमतींचा अंदाज लावण्यासाठी ही पद्धत विकसित केली होती आणि पुढे 1990 मध्ये स्टीव्ह निसन यांनी हीच संकल्पना पाश्चात्य जगासमोर मांडली, जी आज स्टॉक मार्केटच्या तांत्रिक विश्लेषणाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. कमाल आहे ना? आता हे गुंतागुंतीचे पॅटर्न समजून घेण्याआधी याचा पाया समजून घेणं खूप गरजेचं आहे. एका कॅन्डलस्टिकमध्ये प्रामुख्याने 4 किमती असतात: ओपन, हाय, लो आणि क्लोज. यातील जी मुख्य बॉडी असते ती ओपन आणि क्लोजमधील फरक दाखवते, आणि वर किंवा खाली असणारी शॅडो किंवा ज्याला आपण विक म्हणतो, ती त्या कालावधीत किंमत किती वर किंवा खाली गेली होती हे स्पष्ट करते. आता येऊया आपल्या दुसऱ्या भागाकडे, जिथे आपण पहिल्या जुळ्या भावंडांना भेटणार आहोत, हॅमर विरुद्ध हँगिंग मॅन. आता इथली सर्वात रंजक गोष्ट लक्षात घ्या. हे 2 पॅटर्न्स दिसायला अगदी जुळ्या भावांसारखे आहेत. दोघांनाही एक छोटीशी बॉडी आणि खाली एक लांब शॅडो आहे. पण गंमत बघा, ट्रेंडमध्ये ते कुठे तयार होतात यावर त्यांचे पूर्णपणे विरुद्ध अर्थ ठरतात. डाऊन ट्रेंडच्या शेवटी येणारा हॅमर बाजाराचा मूड सुधारण्याचे आणि तेजीचे संकेत देतो, तर अपट्रेंडच्या एकदम वर दिसणारा हँगिंग मॅन धोक्याची घंटा वाजवतो आणि मंदीचे संकेत देतो. यावरून आपल्यासाठी एक सुवर्ण नियम तयार होतो. तो म्हणजे संदर्भाशिवाय आकाराला काहीही अर्थ नसतो. मागील किमतींचा ट्रेंड काय होता हे पाहिल्याशिवाय कोणत्याही कॅन्डलस्टिकच्या आकारावरून निष्कर्ष काढणं व्यर्थ आहे. थोडक्यात सांगायचं तर कॉन्टेक्स्ट इज किंग. हॅमर पॅटर्नच्या मागचं मानसशास्त्र समजून घेऊया. हे एक प्रकारचं युद्धच आहे. जेव्हा मार्केट सतत खाली पडत असतं, म्हणजे डाऊन ट्रेंड सुरू असतो, तेव्हा विक्रेते किंमत खूप खाली ढकलण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच वेळी खरेदीदार अचानक ताकद लावतात आणि किंमत पुन्हा वर आणतात. ही जी लांब खालची शॅडो तयार होते ना, ती हेच दाखवते की मार्केट आता आणखी खाली जायला स्पष्ट नकार देत आहे. हा एक भक्कम खरेदीचा आधार निर्माण झाल्याचा स्पष्ट संकेत असतो. याच्या अगदी उलट कथा हँगिंग मॅनची आहे. मार्केट एकदम तेजीत असतं, खरेदीदारांचा पूर्ण वर्चस्व असतं, पण अचानक कुठून तरी विक्रीचा मोठा दबाव येतो आणि किंमत वेगाने खाली येते. खरेदीदार कसाबसा जोर लावून किंमत पुन्हा ओपनच्या जवळ आणून क्लोज करतात. पण मित्रांनो, ती लांब शेपटी एक मोठी धोक्याची जाणीव करून देते. ती दाखवून देते की एवढ्या वरच्या स्तरावर अचानक भीती आणि विक्रीची लाट आली आहे. चला, आता तिसऱ्या भागात आपण अशाच आणखी एका जुळ्या जोडीला समजून घेऊया. इन्व्हर्टेड जुळे, स्टार विरुद्ध हॅमर. पुन्हा एकदा तीच परिस्थिती. या दोन्ही पॅटर्न्सची रचना तंतोतंत सारखीच असते. खाली एक छोटीशी बॉडी आणि वरच्या बाजूला एक लांब शॅडो. पण डाऊन ट्रेंड नंतर येणारा इन्व्हर्टेड हॅमर हा बाजारात तेजी परत येण्याचे संकेत देतो, तर अप ट्रेंड नंतर येणारा शूटिंग स्टार हा मंदी सुरू होण्याची वॉर्निंग देतो. हे सर्व एकाच जागी पाहिलं की चित्र अगदी स्पष्ट होतं. या 4ही पॅटर्न्सचा विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की केवळ कॅन्डलस्टिकचा आकार बघून चालत नाही, तर त्या आधीचा ट्रेंड काय होता हेच तो पॅटर्न बुलिश आहे की बेरिश हे ठरवतो. ही एक प्रकारची चीट शीटच आहे असं समजा. आता वळूया आपल्या चौथ्या भागाकडे, व्हॉल्यूमसह ट्रेंड डिकोड करणे. कारण नुसत्या आकारांवर विश्वास ठेवणं कधीकधी फसवेगिरीचं असू शकतं. बघा, कॅन्डलस्टिक्स या बाजारातील मानसशास्त्राच्या फक्त पाऊलखुणा असतात. त्यावरून सध्या नियंत्रण कोणाकडे आहे याचा अंदाज येतो. पण व्हॉल्यूम मात्र त्या हालचालीमागील खरी ताकद मोजतो. आपण असं म्हणू शकतो की व्हॉल्यूम ही बाजाराची पॉलिग्राफ किंवा लाय डिटेक्टर टेस्टच असते. ती खोट्या सिग्नल्सपासून आपल्याला वाचवते.
जेव्हा महत्वाच्या स्तरांवर व्हॉल्यूम अचानक वाढतो तेव्हा तो संभाव्य ब्रेकआउट किंवा रिव्हर्सलची पुष्टी करतो. वाढत्या किमतीसोबत वाढता व्हॉल्यूम म्हणजे बाजाराचा पूर्ण विश्वास असलेला मजबूत ट्रेंड. पण जर ब्रेकआउटच्या वेळी व्हॉल्यूम कमी असेल तर समजून जा की तो एक ट्रॅप किंवा खोटा ब्रेकआउट असू शकतो. जेव्हा उच्च व्हॉल्यूम एखाद्या कॅन्डलस्टिक पॅटर्नला साथ देतो तेव्हा याचा अर्थ स्मार्ट मनी किंवा मोठे गुंतवणूकदार तिथे सक्रिय आहेत, ज्यामुळे तो ट्रेंड अधिक भरोशाचा मानला जातो. आणि म्हणूनच ह्या सिग्नल्सवर आधारित कोणतीही रणनीती वापरताना काही ठराविक पायऱ्यांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली पायरी म्हणजे योग्य सपोर्ट किंवा रेझिस्टन्स स्तरावर पॅटर्न ओळखणे. दुसरी पायरी त्यासोबत येणारा व्हॉल्यूम स्पाइक तपासणे. तिसरी आणि खूप महत्त्वाची पायरी म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या कन्फर्मेशन कॅन्डलची संयमाने वाढ पाहणे. आणि सर्वात शेवटी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ठिकाणी स्टॉप लॉस लावायला अजिबात विसरायचं नाही. आता येऊया आपल्या शेवटच्या आणि सर्वात रंजक अशा 5व्या भागाकडे, 60 वर्षांचे सांख्यिकीय सत्य. 18व्या शतकातील या संकल्पना आजच्या काळात किती टिकतात ते आपण पुराव्यांसहित पाहूया. 60 हा आकडा खूप महत्वाचा आहे. फोर्ट हेज स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या कॅन्डलस्टिक पॅटर्न्सची खरी ताकद तपासण्यासाठी अत्यंत लिक्विड अशा S&P 500 इंडेक्सचा तब्बल 60 वर्षांचा ऐतिहासिक डेटा तपासला. होय, सलग 60 वर्षांचा डेटा. छोट्या छोट्या काळातील विसंगती बाजूला काढण्यासाठी आणि अचूक निष्कर्ष मिळवण्यासाठी त्यांनी एवढा मोठा डेटा वापरला. या विस्तृत अभ्यासात त्यांनी विशेषतः शूटिंग स्टार आणि हॅमर ह्या पॅटर्न्सच्या भविष्याचा अचूक अंदाज लावण्याच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित केले. आणि या संशोधनातून आलेला निष्कर्ष खरोखरच डोळे उघडणारा होता. त्यांच्या मते जर आपण फक्त क्लोजिंग किमतींवर अवलंबून राहिलो तर हे पॅटर्न्स फारशी खात्री देत नाहीत. पण जेव्हा आपण शूटिंग स्टारची सर्वोच्च किंमत आणि हॅमरची नीचांकी किंमत म्हणजेच त्यांच्या शॅडोचा वापर करतो तेव्हा मात्र ते अत्यंत खात्रीशीर आणि अचूक ठरतात. थोडक्यात सांगायचं तर खरी ताकद त्या लांब शॅडोच्या टोकांमध्ये लपलेली असते. यावरून एक अतिशय जबरदस्त प्रश्न निर्माण होतो. शेकडो वर्षे जुने हे आकार म्हणजे भविष्यात काय होणार हे दाखवणारा एखादा जादुई स्फटिकाचा गोल आहेत का? की ते फक्त बाजारातील मानसशास्त्रीय युद्धाचे ठसे आहेत ज्यांना व्हॉल्यूम आणि डेटाच्या योग्य संदर्भाशिवाय काहीही अर्थ नाही? तांत्रिक विश्लेषणाची खरी ताकद केवळ आकृतीमध्ये नाही तर त्याला जोडलेल्या अचूक आणि सखोल संदर्भातच आहे, हे नक्की. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया.